गौरी नक्की जाईल ना हे घर सोडून? मी वाटत तरी तसंच होतं. एकदा जाऊन बघून येऊ का? तर आजच्या सारखं व्हायचं. नाही जातेच. ती नसेल ना जाणार परत. गौरी, कुठे निघाली आहेस तू? मी माझ्या गावाला चालली. मी नाही थांबू शकत इथे. अगं, पण असे अचानक? मी माझा चेहरा नाही बदलू शकत, पण मला माझ्या या चेहऱ्यात कोणाला गुंतवून नाही ठेवायचंय. मला जायला हवं. तुम्ही समजावा नाहीला. बघा ना कशी वेडासारखा विचार करतेय. मला कुणी समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझा निर्णय झालाय आणि मी जो काही निर्णय घेतलाय ना ते या घरातल्यांच्या भल्यासाठीच ठरवलंय. त्यामुळे प्लीज मला अडवू नका. आता तुझं ठरलंय तर मी काय बोलणार? गौरी, एवढा मोठा तू निर्णय घेतलायस तर विचार करूनच घेतला असशील. आणि काही निर्णय आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात, स्वीकारावे लागतात. जाणीव आहे याची मला. पण मला वाटतं तू जाताना निदान एकदा तरी घरातल्यांना सांगावंस. नाही नाही, मी त्यांना सांगायला गेले तर ते मला अडवतील आणि मला त्यांना नकार देणं जड जाईल. माझी पावलं नाही उचलणार या घराबाहेर जायला. आणि बिट्टी, तिला नकार देणं तर मला शक्यच नाहीये. तिच्यात पूर्णपणे ताकद आहे मला इथे थांबवण्याची. मी तिला नाही दुखवू शकत. त्यामुळे प्लीज नकोच. आता काय बोलणार मी? ठीक आहे, तुझी इच्छा. प्लीज काळजी घ्या स्वतःची. चल रेश्मा.